गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. अजितदादांकडून मला अमोल मिटकरांच्या माध्यमातून पक्षात येण्याची ऑफर होती, मात्र मी शरद पवारांसोबत राहून शरद पवारांसोबतच राहण्याचा प्रयत्न करेल असं ते बोलले आज. नाही, मला असं वाटतं की खडसे साहेबांनी ऑफर आली असती आणि ती स्वीकारली नसती असं काही होणार नाही. ऑफर त्यांच्याकडनं इकडे आली होती का तिकडनं तिकडे गेली होती याचं साक्षमोक्ष करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. आणि सत्तेकडे जाण्याचा ओघ हा खडसे साहेबांचा कायम असतो. त्यामुळे यांनीच कदाचित ऑफर तिकडे दिली असेल असा माझा अंदाज आहे. त्यांची इच्छा आहे की परत एकदा सत्तेमध्ये मी आलो पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे मनापासून, आणि त्या आल्यानंतर त्यांचं आम्ही स्वागत करू. बघायला गेलं तर खडसे हे म्हणतात की ते दिल्लीमध्ये माझी ओळख आहे, राज्याच्या भाजपच्या नेत्यांशी मला काही गरज नाही, मी दिल्लीवरून काही गोष्टी करू शकतो. नाही, सत्य परिस्थिती ती त्यांची की दिल्लीपर्यंत खरोखर त्यांची ओळख आहे. राज्यात केंद्र सरकारमध्ये रक्षाताई या मंत्री आहेत, यांच्या ओळखीमुळेच त्या सुद्धा मंत्री झालेल्या आहेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. तिथे ओळख राहून काही नाही. दिल्लीत काही असलं तरी गल्लीमध्ये त्यांचं स्वागत करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर का तयार असतील तर ओळखीचा उपयोग त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि दिवसापासून भाजप त्यांना घेत असेल दावा चालू होतो म्हणून आता भाजप नाही घेत म्हणून आपल्या पक्षाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टीची वाटचाल मला नाही माहिती. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. तो गिरीश भाऊ त्याच्यावरती चांगलं सांगू शकतील. ते घेत आहेत, हे जात आहेत किंवा थांबतायत याच्याविषयी संपूर्ण कल्पना ही गिरीश भाऊंना आहे. पण आमच्या पक्षामध्ये अजूनपर्यंत त्यांना आम्ही काही आमंत्रण दिलेलं नाही आहे. कोणी दादा असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील, पण त्यांची जर का त्यांनी इच्छा कुठे व्यक्त केली असेल यायचं असेल तर पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. आलेच तर आम्ही त्यांचं स्वागत करू.